गाढव आणि हत्तीची शर्यत. आता गाढव आणि हत्तीच्या शर्यतीत हत्ती जिंकणार ना. गाढव गेलं असेल कुठेतरी उकिरडे हुंगत. बाबा, हे आबा, बोला. साबण संपलाय. आता रोज रोज खिचडी खाल्ली तर काय होणार? अगं मी साबण म्हटलं, साबण, साबुदाणा नाही. अगं देवानी जे हे दिलंय, हळद कुंकू ठेवला कुहिरा नाहीये. कान आहेत कान, कधीतरी वापर करता तसा. किती चिडता? मग? मी पण सांगते ना, साबुदाणा संपलाय, आणायला हवा. विषय एकच आहे ना. अगं पण मी साबण म्हणतोय, तू साबुदाणा. अहो, पण वाच वाच, पेपर वाच. तो दारूपणा चालू दे तुझा. दिवसाची सुरुवात अशी मूर्खपणाने सुरू झाली ना, की कळतं दिवस कसा जाणार आहे. पण मला सांग, प्रचंड झोप येत असताना आपण दोघांनी हट्टाने तो रेखाचा उत्सव चित्रपट पाहिला आणि त्यानंतर झालेला अपघात कुठे? अगं आपला मुलगा सचिन कुठे? सचिन कसे बोलता हो तुम्ही त्याला? मला अजिबात आवडत नाही तुम्ही त्याला असं बोललेलं. कामावर गेलाय बिचारा. कामावर करतो. अरे कधी जातो कधी येतो काही कळत नाही. रात्री बेरात्री घरी नसतो. काय चाललंय काय त्याचं? कामावर जातो. आले वाटतं चिरंजीव. आला आला. गमत झाला रे, गमत झाला रे. हा लो म्हणजे फिरोजकर कुठून आला? तुम्ही गप्पा बसा. बाळा थकलायस ना अगदी. मी काय म्हंटल, कस्तुरी आणि आंबे हळद घालून छान पाणी गरम करते आंघोळीला. थकलाशील नाही ड्रायव्हिंग करून अगदी. एक्झॅक्टली. अगं तो तर रंगाला चालवायला जात असू द्या असू द्या, काम करतो. तो शेट्टी अण्णाच्या बार मधल्या त्या डान्सर मुली आहेत ना, हा. त्यांना सकाळी घरी सोडायला जातो. टॅक्सीचं काम करतो तो. असू द्या. लेट हिम टॉक मॉम, लेट हिम टॉक. अरे काय काय अवतार आहे हा? काय अवतार आहे हा? अरे दिवाळी संपला की कंदील असा दिसतो रे. झालं तुमचं? मी त्या मुलींना घरी सोडायला जातोय तुम्हाला दिसतं, पण त्यांना सोडल्यानंतर एअरपोर्टची एक्स्ट्रा भाडे मारून वर कमाई करतो हे नाही दिसत तुम्हाला? बोला आता. काय सगळी अचिव्हमेंट आहे. मग काय बोलणार याच्या पुढे? अरे माना है मैंने चुनी है बदनाम गली, लेकिन मेरी शोहरत देखकर यहाँ पे सबकी जली. अगं बाई, माझं कवी बाळ ग ते कवी बाळ. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार. आमच्या घरी जन्माला आलाय गुलजार. हे पुढचं तूच सुचव ना काहीतरी. आमच्या घरी जन्माला आला गुलजार, तरी माझा बाप काय बेजार. तू 3-4 हे पण नसतंय. अरे हा कसला आला गुलजार? तर नीरज समीक्षा आणखीन दीपाने ऐकलं ना, तिथून बनवतील तुम्हाला. असू द्या असू द्या. अरे हा उदबत्तीची पडलेली राख आहे राख. मेटी मेटी मेट मेट. बोल. बसा. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काहीतरी महत्वाचं बोलायचंय. शांतपणे ऐका. अगदी शांत व्हा. शांत बसा. आता अजून कसं शांत बसू? बसलो ना असं शांतपणे. बरं बरं. बाबा, हा आपला तो शेट्टी अण्णा आहे ना, आपलं शेट्टी अण्णा. मावस भाऊ आहे तुझा. आपल्या शेट्ट्यांना त्याच्यात 3 बार आहे. 3 बार. तो आपला कधीच होऊ शकत नाही. असू द्या. माझा मुलगा काम करतो इथे. समजलं? आई बाबा ऐका. हा. आपला शेट्टी अण्णा आहे ना, हा. तो जरा टेन्शन मध्ये आहे. हो. मी त्याला वचन दिलंय माझे बाबा मदत करतील म्हणून. मदत करा पटकन. केली. अरे कशासाठी मदत? कशाला मदत? काही कळल्याशिवाय मदत करणार का? पण तो मागतोय ना मदत म्हणून म्हणते मी. बाबा ऐका, शेट्टी अण्णाचा फायनान्सचा झोल झालाय. आता इयर एंडिंग आहे ना, मार्च एंडिंग चालू आहे, त्याचा जरा फायनान्सचा झोल झाला. शेट्टी अण्णा. जा मांडीवर दोन त्याच्या शेट्टी अण्णा करते. अरे त्याचा फायनान्सचा झोल झालाय, तू इथं शेट्टी अण्णा करते.
अगं महिना अखेरला मी तुला 4 रुपये मागितले तर ते देत नाही मला. हा माझेच पैसे असो आणि ते शेट्टी अण्णा चाललंय. बाबा हा. शेट्टी अण्णाचा झालाय फायनान्सचा झोल. 5 लाखाचं कर्ज देतो का बोल? झोल आणि बोल जुळलं तरी देणार नाही. द्या ना द्या ना बाबा. पण. आता कुठून देणार मी अरे 5 पण लाख? तुम्ही द्या ना त्याला मदत कुठून करा. आणू मी एवढे 5 लाख? म्हणजे कुठे काम करता तुम्ही? मी बँकेत का मला हा मग बँकेचं कामच पैसे देण्याचं. मग काय तिथं तुझ्या बापाचं झाड लावलंय की तोडले आणि घे. बाबा असं फुकट मागत नाही अण्णा. रेसिंगचे 3 तगडे घोडे ठेवणार आपल्याकडे कोणी मॉर्गेज म्हणून. अरे घोड्या बाबा मी काय करू त्या घोड्यांचं? मला काय उपयोग त्या घोड्यांचा? ओ कुलकर्णी इकडे इकडं आले. अरे सेक्रेटरी सुपटकर. घोडे आले खाली. तुमचे आहेत म्हणाले कुठे लावू? अरे घोडे आले. 3 घोडे आले. अरे एवढं मोठं घोडं. शांत, तगडे शांत. घोडे आले. अरे घोडे आले 3. घोडे आले अहो बाबा एक तर तुताई करा तर घोडा करा. एक तर काहीतरी ठरवा. आणि घोडे करून ते मीच घेऊन आलेलो हा? आहे. एकावर मी बसून आलो आणि 2 मागणार आहेत माझ्या. आणि हा कॉस्ट्युम तर मी असाच घातलाय बाबा ट्रेन येण्यासाठी. आय एम अ काऊ बॉय. आय एम अ काऊ बॉय. बघा हो बघा आपला मुलगा काऊबॉय झालाय. आपण निदान चिवबॉय तरी व्हावूया. अरे तू जरा कुणीतरी येला. किती चिवताय. चिडतं म्हणजे काय चिव आणि काऊ काय तरी बोलतोस. कसं हो तुम्ही कसे करता ऐकायला काहीतरी घोड्यांचं तुम्ही नका विचार करू. आता मला हे सांगा ह्या घोड्यांचं करायचं काय? अहो काय करायचं म्हणजे काय आता घरी इतके छान 3 घोडे आले आहेत. छान औक्षवण्याचं करत तुम्ही तयारी करते जरा. अरे कशाला औषध का उपयोग आपल्याला घोड्यांचा? म्हणजे काय बिल्डिंग मध्ये कुणाकडे तरी घोडा आहे का सांगा मला. अजिबात नाही. आपल्याकडे 3 घोडे आहेत माझ्या लेकरामुळे. पण करणार काय त्या घोड्यांचं आपण? अहो करणार काय म्हणजे काय मी जाईन ना घेऊन बाहेर. कुठे बाहेर? आता परवा प्रियाकडे आम्हा बायकांचं दिवाळीचं गेट टुगेदर आहे. अरे मी देवा. छान पैकी घोड्यानी जाईल. गेट टुगेदरला कोणी घोड्यावरती जातं? बर ते नाही माझी आई किती दिवसापासून म्हणते आपण सुलू मावशीकडे जाऊया म्हणून. मी जाईन मस्तपैकी आईला डबल सीट घेऊन घोड्यावर. तुझी आई स्टूलवरती बसताना 3 वेळा पडली. तुझ्या गुडघ्याच्या वाट्या बदलावं लागल्या. आता तू तुझ्या आईला डबल सीट घोड्या घेऊन जाणार. आपला हे, चला सुरू वर्षाची गेली इकडे काय सुरू वर्षाची. अरे हा घोडा इकडे इकडे कुठे घेऊन चालला? हे, असं जाणार तुम्ही? हो असंच जाऊ काय हरकत आहे. आय नो आई काही हरकत नाही. तू घेऊन जा बिंदास. हा. काही हरकत मी नाही. घेऊन जाईन ना हे ओ कुलकर्णी ते घोडे उधळले तुमचे. आवरा त्यांना. अरे ते घोडे उभे हो, राहिले. सुपरकार. दूर व्हा दूर व्हा आमच्या घोड्यांपासून. दूर व्हा म्हटलं ना जवळ गेला तर लात मारणार नाही तर काय होणार. दूर व्हा. अगं ते secretary आहे. नीट बोल त्यांच्याशी. थांबा दूर व्हा म्हटलं ना. अरे बाईला काही हात थांबा दिसेल बाबा, हा? थांबा थांबा. ए सचिन इकडे इकडे. हा, आई, हा. ही घोडे थरोब्रेड दिसतायत रे. ऑफकोर्स एक्झॅक्टली दॅट्स थरोब्रेड. हे थोरोब्रेड म्हणजे काय? तुम्हाला थरोब्रेड नाही माहिती. मला राय ब्रेड माहितीये. मला ब्राऊन ब्रेड माहितीये. थोरोब्रेड म्हणजे काय? थरोब्रेड म्हणजे काय? a breed of horse that are known for their agility, speed and spirit. एक्झॅक्टली. इंग्लिश वाक्य बघा काय पाठ आहे. असू द्या. त्यांनी साध्या भाषेत सांग जरा. हा. थोरोब्रेड घोडा म्हणजे सांगतो तुम्हाला. तुमच्यात आणि जॉन आब्रामध्ये जो फरक आहे तो साधा घोडा आणि रेसिंगचा थोरोब्रेड तो फरक आहे. म्हणजे अहो तुम्ही असे साध्या घोड्यासारखे हो. हा. तुम्ही कसे रस्त्याने असे जाताना कसे हिरवं दिसलं का असे तुम्ही. अशाच करतात. आणि रेसिंगचा घोडा म्हणजे थरोब्रेड घोडा म्हणजे असा जॉन अब्राम सारखा तो तुकतुकीत कांती असलेला आणि पळताना अशी केस मागे हरभरा. काय तुलना करतोयस तू सचिन. अरे पण कुणाची तुलना करतोयस. कुठे तो जॉन अब्राहम. अरे त्याच्या आफ्टर शेवचा जेवढा खर्च आहे ना तेवढी पेसली पाहिजे या माणसाची बदलायची. त्या पेसलिप वरती चालतंय घर. असू द्या. ए सचिन इकडे. ए मला नावं सांगणार आहे यांची किती छान दिसतात बघ ते. हो ना. तो राखाडी कलरचा ना राखाडी. हा, हा, हा. त्याचं नाव आहे बटन. ए बटन. ए बटन. बटन. हे बघतोय.
आणि त्याच्या शेजारी जो आहे ना त्या शेजारी हा. त्याचं नाव आहे बादशाह. ए बादशाह, ओ बादशाह, ओय, ओय, इधर इधर तिसरा माला. अरे तो काय पंजाबचा घोडा आहे? लागली पंजाबी बोलायला त्याच्याशी. तो बघतोय. चालू द्या. आणि आई हा हा. सगळ्यात मेन घोडा तो तिसरा घोडा आहे. हो. अख्खा ब्लॅक, माथे पे व्हाईट स्ट्राइप, ब्लॅक पर्ल नाव आहे त्याचं. रेअरेस्ट ब्रीड. ब्लॅक पर्ल, ए ब्लॅक पर्ल, एक बटर, चल उधर देख तेरे से भी बात कर रही मैं. ब्लॅक पर्ल. ए आबा, अरे ही कसली भाषा आहे? ही घोड्याची भाषा आहे. अरे पण तुला कसं माहिती? आता लहानपणी तुझे भावंड सगळे शाळेत गेली तर तू त्या तबेल्यात गेली होती की काय? तुला सांगून ठेवतोय असलं काही चालणार नाही, अजिबात नाही चालणार, बंद कर. पण मला सांगा आधी घोड्यांचं करणार काय? टक 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 टक. आय एम गोइंग टू बी जॉकी. जॉकी म्हणजे? मी जॉकी होणार आहे, जॉकी. अरे तू राहतो वाकेशामध्ये आणि तू आता केनोशाला जाणार तर जॉकी अँड्रॉइड कंपनीमध्ये काम करणार. बाबा, असू दे सचिन, अहो मी घोड्यांचा जॉकी म्हणतो, सांग त्यांना जरा. अरे असू द्या पण सचिन तू जॉकी नाही व्हायचा. का? अरे तू जॉकी झालास, तुला काही झालंस तर पल्लवीचं कसं होणार? हे बघ, मला सून हवी आहे या घरात. ये रेस मेरी है. नाही, मला ही सून हवी आहे माझ्या घरात, पण तुझ्या सकट एवढं लक्षात ठेव. हे बघ, तू काळजी करू नको, आपण काहीतरी करूया घोड्यांचं, ठीक आहे? तू अजिबात काळजी करू नको, आपण अण्णाला उत्तर देऊया. आपण यांना जॉकी करू. काय म्हणालीस? तुम्ही जॉकी बना. मी ना होणार जॉकी भीती. अहो व्हा ना. अगं तिथं पॅव्हिलियन मध्ये ते प्रेम चोपडा, प्राण सारखे लोक बसलेले असतात. हं? मेरा घोड़ा 5 लाख का है, मेरे घोड़े पे 7 लाख रुपए लगाए, मेरा घोड़ा जीतेगा. आणि तोंडात एवढे मोठमोठे चिरूट असतात त्यांच्या. मी नाही असलं भांगडीत पडणार नाही. अहो, कुठल्या जमान्यात आहात तुम्ही? आणि कुठले ते इस्टमन कलरचे चित्रपट पाहून येतात आणि आम्हाला इथे सांगता असं काही नसतं. चिरूट बिरूट सगळं नॉर्मल असतं तिथे. सगळं अगदी तुम्हाला नॉर्मल नाही जमणार बाबा ते. राहू द्या खरंच तुम्हाला जमणारच नाही. राहू द्या. जमायचा प्रश्न नाहीये, मला करायचं नाही. तुम्हाला नाही नका जमणार. करू, तुम्हाला जमणार पण नाही. आणि तुम्हाला माहितीये का, वैसे भी वो सबके बस की बात रहती भी नहीं है, और तुमसे तो कुछ भी नहीं होएगा. रहने दो, रहने दो. चॅलेंज नाही होईल. नको. राहू दे. बरोबर तर मी होईल. नाही होणार. बरोबर मी होतो. नाही. मी चॉकी होणार. नाही होणार? हो, मी नाही, चॉकी सचिन, थांब. थांब तुला. होणार? हो. नक्की? नक्की. पक्का? एकदम पक्क. आता घोड्यावर बसून दाखव. बघू. अरे असं बघू नका, नर्वस होतो. जेवणाच्या पंक्तीत बसलाय. जेवणाच्या पंक्तीत बसलाय. एक गुलाबजाम देणार आहे, और एक गुलाबजाम देणार आहे, और एक. ए मी कधी केलंय का? कधी केलं मी? केलं, मी बघितलं तुम्हाला असं करताना. ए, तू बघितलं. काहीतरी आईच्या हो मध्ये हो मिळवू नको. अहो, काहीतरी व्यवस्थित घोड्यावर बसायचं म्हणजे जेवायला बसतात का? आता हे काय? आणि आता काय कमोडर बसले आणि आता ते मोबाईल घेतला चॅटिंग करायला. काय नीट बोलायचं? नीट बोल म्हणजे काय? अहो, घोड्यावर बसताय ना, डिसिप्लिन हवा. जरा ताठ बसा. कणा आहे कणा, आहे ना. जरा ताठ करा. छन्नी आतडून त्यांची पाठ सरळ ए, करा. थोडं, 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 हे बघ, हा. हा, अहो, घोड्यावर बसायचं म्हणजे काही डिसिप्लिन लागतं. असं रेन धरून घोड्याच्या बाजूला उभं राहायचं असतं. धरला का रेन? ठरला ना, हा का रे? हा, आता असं डावा पाय रकेबमध्ये टाकायचा. ज्याच्यात पाय ठेवतात त्याला रकेब म्हणतात, समजलं? असा असा रेन धरायचा, असा रकेबमध्ये डावा पाय ठेवायचा आणि असं छान ग्रेसफुली घोड्यावर बसायचं. बसून दाखवा. हा काय नाचाचा कार्यक्रम आहे? ड्रेस मध्ये बसायला? हे बघ कसे करतो. हा, हे बघ, मी दाखवतो कसं बसायचं. हा. दाखवा. असं मर्दासारखं बसायचं घोड्यावर. हो, दाखव. चालून दाखवतात. हे काय? घोड्याचा आवाज घोडा काढेल, तुम्ही काढू नका. आता काय करताय? घोड्याच्या मानेला असं सुरुवात त्याला स्पर्श करून कळलं पाहिजे की मी त्याचा मित्र आहे, मैत्री करतो त्याच्याशी. झाली, खूप मैत्री झाली. बसून दाखवा. दोरीवरच्या उड्या मारताय, दोरीवरच्या उड्या मारताय. घोड्याने तुमच्यावर उडी मारली ना, चेचरे जाल. असं करतात का हो? लक्ष द्या.
ग्रेसफुली बसायचं असतं. असं रेन धरायचं आणि असं छानपैकी ग्रेसफुली असं घोड्यावर बसायचं. बसा असा. आणि आता 3, 2, 1 म्हटलं की रेस सुरू होणार. आता छानपैकी असा घोडा सुरू असला की असं उभं राहायचं आणि बॅलन्स करायचा. करा बॅलन्स. उभं राहायचं. करा म्हटलं ना. कंबर दुखली म्हणून असं नका करू. चला करा. रेस सुरू झालेली आहे. आता घोड्याला स्पीड घ्यायची असेल तर त्याला असं हळूच व्हिप करायचा. व्हिप म्हणजे यांना काहीच माहिती नाही रे. तूच लग्न केले बघ. अरे तुम्ही सांगा का व्हिप म्हणजे काय? असं असं हळूच असं व्हिप करायचं घोड्याला. चला चालवा. हे झालं सुरू. फ्लॅट रेस असेल तर फक्त 6 वेळा व्हिप करायला अलाउड आहे. जम्प रेस असेल तर 8 वेळा व्हिप करायला अलाउड आहे. मजा येते म्हणून व्हिप करा 15 वेळा. तिकडे पोहोचाल पण डिबार व्हाल. डिस्क्वालिफाय करतील ते आणि आमची सगळी मेहनत वाया जाईल आहे. पैसे लागलेत रे, पैसे लागले. मला नाही वाटत सचिन ह्या माणसाच्याने काही होणार आहे. तुला किती वेळा सांगितलं सचिन, फॅमिली आणि बिझनेस एकत्र करत जाऊ नकोस. तुझ्या एका शब्दावरती मी या माणसाला जॉकी म्हणून ठेवलेला आहे. ह्याने काही चुकी केली ना सांग त्याला हा माझ्या हातून मरेल. ऑलराईट. नीट बोल, नीट बोल. दुसऱ्या बुकीकडून जर तुम्ही पैसे घेतले ना आपला घोडा हरला तर मी तुमचा जीव घेईन. अरे मी बाप आहे रे तुझा. आणि तुम्हाला ठाऊक नसेल पण कधी कधी रिटायर्ड घोड्याला गोळी पण मारल्या जाते. आणि माझा नेम चुकला तर गोळी जॉकीला पण लागू शकते. अरे काय बोलताय तुम्ही दोघं? हा? कसं सगळं माहिती तुला आहे? आता बाजारात जाताय तर नजरेस पडतो. अरे असा कुठला बाजार आहे की जिथे जाते तर नजरेत पडतो? चिडू नका. चिडू नका म्हणजे काय? चिडू नका. आपण राहतो डोंबिवलीला, काहीतरी आणायला म्हणून तू बाहेर पडतेस तर थेट महालक्ष्मी रेस्टॉरंट वरती पोहोचतो. 7-8 तास तिथं बसून सगळं नीट बघतेस, परत येतेस, काहीतरी आपली कोथिंबीर घेऊन येतेस. 20 मिनिटात सगळं जमतं तुला. तुम्ही राहू द्या. तुम्हाला जमणार नाही, राहू द्या. हं. आम्हाला नको तुमची मदत. नको तर राहू द्या. नको. सचिन, सचिन, मला माहिती आपण- आहे. आपणच आपलं पाहू. राहू द्या, राहू द्या. तुम्ही हं. मदत नका करू. तुमच्याकडून आम्हाला शून्य मदत हवी आहे. आपणच दोघं काहीतरी घोड्यांचं करूया. काहीतरी आयडिया करायला हवी. आयडिया. आपण एक मस्तपैकी घोडी विकत घेऊया आणि हॉर्स पोल्ट्री सुरू करूया. मस्त idea. अरे हॉर्स पोल्ट्री नाही, स्टड फार्म म्हणतात त्याला. स्टड फार्म. बरं, असू द्या. आम्ही काही पण आम्ही करू. आमच्या घोड्यांचं काही करू. हा. तुम्ही 6 लाख रुपये आणि वरती 1.5 लाख रुपये द्या आधी. हा. आता 1.5 लाख कुठलं आले? अहो 3 घोड्यांना सांभाळायचंय ना. माथेरानला पाठवायचंय. तुमच्यासारखं नाहीये चहा बटर दिलं झालं. हो ना, खूप खर्च असतो. अरे तो महाराष्ट्र मंडळाचा दिवाळीचा प्रोग्राम होता, त्याला मला 20 रुपये देता नाही आले. हा? आणि तुला किती 1.5 लाख कुठलं देऊ? 1.5 लाख रुपये द्या आधी. द्या. हो कुलकर्णी द्या ना. इकडे आले. अरे हो सेक्रेटरी काय? तुमच्या घोड्याने फ्रिट्सला लात मारली. 4-5 गाड्यांच्या काचा फोडल्या. घोडे गेले पडून तुमचे. हा, घोडे पळून गेले. अरे, घोडे पळले. हो बाबा तुम्ही ब्लॅक पेलच्या मागे जा. आई तू बटरच्या मागे जा, मी बॉक्सच्या मागे जातो. अरे मला ब्लॅक पॉलच्या मागे जायचं. अरे यामध्ये पण एक choice हवा आहे. चिडू नका. ओरडू नका तिच्यावर. आणि घोडा न घेता परत जर आला तर अन्नाला वाटेल तुम्हाला. पण